नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण सगळेच जण दिवसभर शेतात राबतो, कष्ट करतो, पण अनेकदा असं नाही का होत की रात्रीची चांगली झोप घेऊन सुद्धा सकाळी उठल्यावर एकदम आळस येतो, फ्रेश वाटत नाही, कामात उत्साहच राहत नाही. आपल्याला वाटतं की हे सगळं कामाच्या ताणामुळे होतंय, पण नाही. यामागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. आज आपण याच थकव्यावर बोलणार आहोत आणि आपल्या शरीरात पुन्हा एकदा ती जुनी ताकद, तीच ऊर्जा कशी आणायची हे समजून घेणार आहोत. तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं का? थोडंसं चाललं किंवा थोडं काम केलं की लगेच धाप लागते का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कदाचित आपल्या रक्तातच लपलेलं असू शकतं. हो, हे अगदी खरं आहे. आपल्या शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर प्रचंड थकवा जाणवतो. आपलं शरीर आहे ना, ते आपल्याला इशारे देत असतं. पण आपण काय करतो? साधा थकवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. जसं की चांगली झोप झाली आहे तरी थकवा जाणवतोय, थोडंसं काम केलं तरी श्वास फुलतोय, कधी-कधी अचानक चक्कर येते किंवा डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं. चेहऱ्यावरची जी नैसर्गिक चमक असते ना, ती कमी होऊन त्वचा फिकट दिसायला लागते. कामात लक्ष लागत नाही आणि असं वाटतं की बस दिवसभर फक्त पडून राहावं. ही सगळी लक्षणं आहेत शरीरातल्या एका मोठ्या समस्येचे संकेत असू शकतात. तर मग या सततच्या थकव्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? चला तेच समजून घेऊया. याचं मूळ कारण आहे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता. डॉक्टर लोक यालाच ॲनिमिया असं म्हणतात आणि याचा थेट संबंध असतो हिमोग्लोबिन नावाच्या एका घटकाशी. आता ॲनिमिया म्हणजे काय हे आपण अगदी सोप्या भाषेत समजू. याचा सरळ अर्थ आहे की आपल्या शरीरात ज्या लाल रक्तपेशी असतात ना, त्यांची संख्या कमी झाली आहे. या पेशींचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय? तर शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, अगदी प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं. आणि हे काम कोण करतं? तर तोच हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिनचं काम अजून सोप्या भाषेत सांगतो. विचार करा, आपलं शरीर म्हणजे एक शेत आहे आणि शरीराच्या प्रत्येक भागाला म्हणजे आपल्या पिकांना पाण्याची गरज आहे. तर हे हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर आपल्या शेतातलं पाणी पोचवणारं इंजिन किंवा पंप. आता विचार करा, जर हा पंपच कमजोर झाला तर पिकांना पाणी पोचेल का? नाही पोचणार. अगदी तसंच जर हिमोग्लोबिन कमी झालं तर शरीराला ऑक्सिजन मिळत नाही आणि आपलं पूर्ण शरीर थकलेलं, निस्तेज होऊन जातं. पण हे हिमोग्लोबिन कमी का होतं याची काही सामान्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्या जेवणात लोहाची म्हणजे आयरनची कमतरता. त्यासोबतच व्हिटॅमिन B12 कमी असणं, आपला आहार चुकीचा असणं, म्हणजे बाहेरचे पदार्थ जास्त खाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणात पालेभाज्यांचा अभाव. या सगळ्यामुळे आपलं शरीर आतून कमजोर बनत जातं. चला आता काही अशा सोप्या पद्धती पाहूया ज्याने आपण घरच्या घरीच आपल्या शरीरातली ताकद तपासू शकतो. यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाहीये. आपलं शरीरच आपल्याला काही महत्त्वाचे संकेत देत असतं, फक्त ते ओळखता आले पाहिजेत. इथे 3 सोप्या घरगुती तपासण्या आहेत. चला करून बघूया. पहिली, नखांची तपासणी. आपल्या हाताच्या कोणत्याही बोटाचं नख असं 5 सेकंद दाबून धरा आणि सोडा. सोडल्यावर जर तिथे लगेच गुलाबीपणा परत नाही आला तर हे रक्ताच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. दुसरी तपासणी आहे डोळ्यांची. आपल्या डोळ्याची खालची पापणी अशी हळुवारपणे खाली ओढा. जर आतला भाग लालसर दिसण्याऐवजी खूपच फिकट किंवा पांढरा दिसत असेल तर हे शरीरात आयरन कमी असल्याचं लक्षण आहे. आणि तिसरी तपासणी आहे जिभेची. आरशात बघा. जर तुमची जीभ खूप पांढरी, कोरडी वाटत असेल किंवा जिभेवर जळजळ होत असेल तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हो, एक आश्चर्यकारक पण खूप महत्त्वाचं लक्षण म्हणजे काहीतरी विचित्र खाण्याची खूप इच्छा होणं. जसं की माती खावीशी वाटणं, बर्फाचे खडे किंवा भिंतीवरचा चुना खावासा वाटणं. हे शरीरातल्या लोहाच्या गंभीर कमतरतेचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तर मग ह्या समस्येवर उपाय काय? घाबरण्याचं काहीच कारण नाही. निसर्गानेच आपल्याला यावर एक जबरदस्त उपाय दिला आहे. आता आपण एका अशा नैसर्गिक पेयाबद्दल जाणून घेणार आहोत जे आपलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतं. यासाठी लागणारे पदार्थ खूप सोपे आहेत आणि आपल्या आसपास सहज मिळतात. आपल्याला काय लागेल? 2 चमचे बीटरूटचा रस, 2 चमचे डाळिंबाचा रस, 2 ते 3 काळे मनुके, 1 चमचा आपला साधा गावठी गूळ आणि 4-5 थेंब लिंबाचा रस. बस एवढंच. हे पेय बनवायची पद्धत तर त्याहूनही सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी ते काळे मनुके आहेत ना, ते पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते भिजलेले मनुके हातानेच चांगले कुस्करून घ्या. आता एका ग्लासमध्ये बीटरूटचा रस घ्या, त्यात डाळिंबाचा रस टाका, हे कुस्करलेले मनुके, गूळ आणि लिंबाचा रस सगळं एकत्र करा. चांगले चमच्याने ढवळा आणि ताजे असतानाच लगेच पिऊन टाका. अर्थात कोणताही नैसर्गिक उपाय काम करायला थोडा वेळ घेतो नाही का?
त्यामुळे फक्त 1-2 दिवस पिऊन चालणार नाही बरं का. यासाठी एक छोटीशी योजना आखून त्याप्रमाणे हा उपाय केला तर शरीरातली गेलेली ऊर्जा परत मिळायला नक्कीच मदत होईल. हा उपाय आपल्याला सलग 45 दिवस करायचा आहे. रोज सकाळी काहीही न खाता म्हणजे रिकाम्या पोटी हे पेय प्यायचं आहे. 45 दिवसात तुम्हाला शरीरामध्ये एक चांगला बदल जाणवायला नक्कीच सुरुवात होईल. याचे फायदे काय होतील? तुमचा तो जो थकवा आहे ना, तो कमी होईल. शेतातल्या कामासाठी अधिक ताकद आणि स्टॅमिना मिळेल. चेहऱ्यावर एक नैसर्गिक तजेला येईल आणि शरीर आतून एकदम हलकं आणि उत्साही वाटायला लागेल. पण चांगल्या परिणामांसाठी काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. हे पेय प्यायल्यानंतर कमीत कमी अर्धा 1 तास चहा किंवा कॉफी अजिबात प्यायची नाही. का? कारण चहा कॉफीमधले काही घटक शरीरात लोह शोषायला अडथळा आणतात. त्याचबरोबर लगेच दूधसुद्धा पिऊ नका. जेवणात भरपूर हिरव्या पालेभाज्या ठेवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, लोह असणारे पदार्थ खाताना त्यावर थोडं लिंबू पिळा, कारण लिंबामधलं व्हिटॅमिन सी लोहाचं शोषण वाढवायला खूप मदत करतं. हे झालं घरगुती उपायांबद्दल. पण काही वेळा असं होतं की केवळ घरगुती उपाय पुरेसे नसतात. काही परिस्थितीत आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. जर आपण आपल्या शरीराने दिलेले संकेत वेळेवर ओळखले ना, तर आपलं आयुष्य आनंदी आणि निरोगी राहतं. जर रक्ताच्या तपासणीत तुमचं हिमोग्लोबिन 9 पेक्षा खूप कमी आलं असेल किंवा तुम्हाला सतत आणि खूप जास्त चक्कर येत असेल, छातीत अचानक धडधड वाढत असेल किंवा प्रचंड अशक्तपणामुळे तुम्ही जागेवरच कोसळत असाल, तर अजिबात वेळ घालू नका. ताबडतोब डॉक्टरांना भेटा. अशा गंभीर परिस्थितीत फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. तर आज आपण पाहिलं की सततचा थकवा आणि रक्ताची कमतरता यावर नैसर्गिक पद्धतीने कसा उपाय करता येतो. आता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा की आजपासून आपल्या आरोग्यासाठी आपण कोणतं एक सोपं पाऊल उचलणार आहोत. आशा आहे की ही माहिती आपल्या नक्कीच कामी येईल. जर हे स्पष्टीकरण आपल्याला उपयुक्त वाटलं असेल तर ही माहिती आपल्या मित्रपरिवारात आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.